नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चाबुकस्वर RCI रजिस्टर्ड सायकोलॉजिस्ट म्हणून पुण्यामध्ये मी काम करतो आहे. मी विविध स्वरूपाच्या सामाजिक संस्थांसोबत सायकोलॉजिकल ट्रेनिंग असोसिएशन, अकॅडमी ऑफ काउन्सिलिंग ट्रेनिंग अँड टेस्टिंग, शरीव काउन्सिलिंग सेंटर अशा विविध संस्थांसोबत मी काम करतो आहे. मानसशास्त्र आणि काउन्सिलिंग या क्षेत्राशी निगडीत माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. 2001 सालापासून काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि हे काम करत असताना विविध स्वरूपाच्या अशा मी क्लायंट्सला हँडल केलेले आहे. आणि हे करत करत पुढच्या काही कालावधीमध्ये मी 2012पासून SNET महिला विद्यापीठाचे काउन्सिलिंगचे काही कोर्सेससुद्धा चालवलेले आहेत. त्यासोबतच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस पण आपण चालवलेत. म्हणजे सायकोलॉजिकल काउन्सिलिंगशी निगडीत जे काही कोर्सेस असतात, बेसिक कोर्स इन काउन्सिलिंग असेल, बेसिक्स इन रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असेल, तर ह्या सगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून अनेक काउन्सिलर लोकांना काउन्सिलिंग कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि ह्या प्रशिक्षणामध्ये मी जे काही केसेस शिकलेलो आहे त्या केसेसच्या आधारे लोकांना म्हणजे पार्टिसिपंटला की आपण कशा केसेस हँडल करायच्या याचं प्रॉपर स्वरूपाचं नॉलेज, ज्ञान आणि कौशल्य हे दोन्ही प्राप्त होत असतं. आता आपली काउन्सिलिंगची पुढची बॅच सुरू होते. त्यासाठी पहिल्यांदा मी असा काहीतरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. कारण सोशल मीडियावर अनेक लोक बोलतात, अनेक लोक सांगतात. मला असं वाटलं आपण पण काहीतरी असा एखादा व्हिडिओ तयार केला गेला पाहिजे. आपण जास्त काही प्रसिद्धी करत नाही आहेत, पण जेन्युइनली आपण जर काही देत असू समाजाला, मनापासून देत असू, तर मग आपण का नको सोशल मीडियावर येऊन आपण लोकांना काहीतरी सांगायला. तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकता. तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही मानसशास्त्राचे विद्यार्थी असाल, तुम्ही सोशल वर्कचे विद्यार्थी असाल, तुम्ही MBAचे विद्यार्थी असाल, तुम्ही मेडिकल प्रोफेशनमध्ये काम करणारे असाल किंवा मेडिकलचे विद्यार्थी असाल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस असतो. माणसाला काही विचार असतात, त्याचे भावना असतात, त्याला त्याचं वर्तन असतं. पण नेमकी कंडिशन अशी होते की हे विचार, भावना, वर्तन यांना कसं हँडल करायचं हे कोणालाच कळत नाही. शाळा, महाविद्यालये हे शिक्षण देत असतात, परंतु माणसाच्या मनाचं शिक्षण देणारी यंत्रणा तशी पाहिली तर आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमधून तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही. अनेक पॉलिसी येतात, अनेक शिक्षणाची धोरणं येतात. ते धोरणं नॉलेजच्या लेवलला कामही करतात, परंतु कौशल्याच्या लेवलला किंवा त्याला सेल्फ रिअलायझेशनच्या लेवलला किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या भावना समजावून घेण्यासाठी, स्वतःच्या भावना समजावून घेण्यासाठी, स्वतःच्या स्वसंकल्पना समजावून घेण्यासाठी असं कुठलंही शिक्षण खऱ्या अर्थाने जे देणं अपेक्षित आहे, जे मिळणं अपेक्षित आहे, कुठेतरी त्याची कमतरता दिसून येते. म्हणूनच मी हा कोर्स आपल्यासमोर आणतो आहे आणि ह्या कोर्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःलाही समजून घेऊ शकाल आणि इतरांनाही समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत होईल. म्हणजे खऱ्या अर्थाने जर तुमच्यामध्ये सहानुभूती असेल, सिंपती असेल, एम्पथी असेल, म्हणजे दुसऱ्याच्या भावनांची कदर करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल, तर जरूर तुम्ही काउन्सिलिंगच्या प्रोफेशनमध्ये येऊ शकता. कारण समाजाला तुमच्यासारख्या अनेक काउन्सिलरची गरज आहे. त्यामुळं जर तुम्ही प्रोफेशनली काहीतरी शिकत असाल आणि सोबत तुम्हाला हा कोर्स जर मिळाला गेला, तर आता समाजामध्ये वाढत्या असणाऱ्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी लोकांची तेवढी क्षमता नाही, तर त्या लोकांना तुम्ही मदत करू शकता, तेवढा हातभार लावू शकता. त्यामुळे जरूर तुम्ही ह्या कोर्सला जॉईन होऊ शकता. ऑगस्टमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये काउन्सिलिंगचा आपला कोर्स सुरू होत आहे. ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे दर शनिवारी आणि त्याचे ऑफलाईन 2 सेशन असणार आहेत. त्याच्यामध्ये काही केस स्टडीज, डेमॉन्स्ट्रेशन्स, डेमो केसेस आणि प्रत्यक्ष काउन्सिलिंग हे शिकवलं जाईल. सोबतच तुम्हाला इंटर्नशिपसुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. जरूर विचार करू शकता, जॉईन होऊ शकता काउन्सिलिंगसाठी. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊ शकताय 9975000286. मराठीमध्ये सांगतो 99 755 00 286. थँक्यू.